आणि मतदारांना सगळ्यांना डॉमिनेट करण्याचे काम चाललेलं आहे. ठीक आहे, काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत, काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे, काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीने सुद्धा ते उभे आहेत, काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत. होत ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत, नाही असं नाही, परंतु ते लोक उभे राहत आहेत आणि ते उभे राहिलेच पाहिजे. नाहीतर मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारी निवडणूकच लढवता कामा नये असं होऊन जायचं. तर असं नाही होणार. काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील त्या थांबवल्या पाहिजेत. एका चॅनलला मुलाखतीमध्ये आपण असं म्हटलं की एकूणच सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आहे. मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही. हा माझ्या तोंडाला घातलेला शब्द आहे. मला जेव्हा विचारलं की त्यांचं ते काय चालत, म्हटलं तर हे काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे जे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत, जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर, तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या सभेला सुद्धा लोक जात आहेत. परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकताय हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात. तर आपण पाहिलं नाशिकमध्ये मत कुणाला द्यायचं हा अधिकार संपूर्णपणे जनतेला असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल हे सगळं पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहे मतदान करणार. बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला ठेवतात काय, आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो, कसं करू शकतो हा प्रश्न जे पुढे येतो. आपण त्या मुलाखतीत असं देखील म्हणाले की बारामतीची लढाई हे दुर्दैवी कोणाला असं वाटेल की माझ्यासारखा जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे, अजित दादांबरोबर काम केलं, मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू. पण ठीक आहे, नसतं झालं तर बरं झालं असतं. आता एवढं सुद्धा बोलायचं नाही, मग काय बोलू की बरं आहे भांडून दे असं. मी म्हटलं नसतं झालं, ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असतं. साहेब, ओबीसीच्या माध्यमातून महायुतीवर तुमचा दबाव तंत्र असं हे करण्यात येते. परिषदेच्या अनेकांना उमेदवारी देण्यात त्यांना कुठे भुजबळांचा दबाव तंत्र आहे का महायुतीवर? अनेक ठिकाणी मला जिथून निरोप येतात किंवा महायुतीचे पुढारी अगदी मुख्यमंत्री सुद्धा सांगतात, त्या ठिकाणी मी फोन करून सगळ्यांना सांगतोय की शांततेने घ्या. महायुतीचं तुम्ही काम करत असाल पहिल्यापासून तर अशा रीतीनं जे आहे तुमच्या मनाची खंत असेल, राग असेल, व्यक्त करण्याची ही वेळ नाही. या वेळेला महायुतीला मजबूतीनं आपण सपोर्ट करणं ही वेळ, आणि मी त्या लोकांना मी समजवतोय, फोन करतोय. पण नाशिक मधून सर्वात पहिले फॉर्म घेणारे दिलीप खैरे तुमचे कट्टर समर्थक आहे. फॉर्म तर काय सगळेच घेऊ शकतात, अनेक लोक फॉर्म घेतात, काय तुम्ही पण जाऊन फॉर्म घेऊ शकता. आता तुम्ही एवढे म्हणाल की लोकांना फॉर्म सुद्धा घ्यायचा नाही तर फार झालं. त्याने काय घेतलं कसं ते बसू आम्ही विचार करू काय. परंतु जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की महायुती बरोबर जे माझ्या बरोबर आहेत त्यांनी महायुती अडचणीत येईल अशा रीतीने कुठेही वागू नये. पण नाशिकची जागेची अजूनही घोषणा होती, कुठेतरी वाटलं होतं की तुम्ही माघार घेतली आणि आपलं घोषणा होईल, का अडले कुठे अडले? आता मी तर सांगितलं होतं 20 मे पर्यंत तरी जाहीर करा म्हणून. आता फॉर्म अर्ज भरायला सुरुवात झाली, होईल आता मला वाटतं माझ्यामुळे अडलं असेल म्हणून मी दूर झालो. आता तरी लवकर निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही सगळे एकजुटीनं कामाला लागू. आणि मला असं वाटतं की आम्ही निश्चितपणे नाशिक जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या आहेत निश्चितपणे आम्ही निवडून आलो. नाशिकच्या जागेसाठी गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. का महायुतीमध्ये प्रत्येक जण आपलं मत मांडणार, मुख्यमंत्र्याकडे मांडणार, उपमुख्यमंत्र्याकडे मांडणार, त्याच्यामध्ये गैर काय आहे? एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण तर झालं पाहिजे ना. त्यातून जे आहे मग जे ठरेल त्याप्रमाणे जो आहे उमेदवार टाकला पाहिजे
आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जेव्हा उमेदवार होता तेव्हा सोपं होतं की भुजबळ साहेब नाशिकमधून उमेदवार होतील, पण आता तुम्ही माघारी घेतल्यामुळे अनेक उमेदवार पुढे आले आणि अनेक अडचणी ज्या आहेत त्या अजून वाढल्याच असं. ठीक आहे, तर मी त्याच्यावर काय उत्तर देणार. साहेब, मनोज जरांगे असं म्हणतात की मराठ्यांची इतिहासामध्ये पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावा टप्प्याटप्प्यात असं ना. हो काय हे जरांगे म्हणजे काय, पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला. काय सांगतोय, काही बडबडते. त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो. तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे, ओबीसीनी का लढाव. बीड मध्ये जातो ही ओपनची जागा आहे, मग तुम्ही ओबीसी इथं काय लढता. मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो. समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार. आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण. आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता, मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला होता पूर्वी, आठवतं का. आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या, आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या. उगीच आपलं बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे. अहमदनगरमध्ये बॅनर लागले ओबीसींनी सहकार्य करा, त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो तिथल्या राजेंद्र फोटो ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की तो आपला फोटो. मी काय करू आता, जी काय मागे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची त्यातून जे काही ओबीसीचं रान पेटलं, तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडतायत, परंतु आता जे आमचेच लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेल. आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा, कोणाची विचारधारा काय, तुम्ही काय सांगू ना.